आणि भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा केली जाईल आणि याच संदर्भात आज रात्री शिवसेना समन्वय समितीतील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत। निश्चित उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्मचं वाटप केलं जाण्याची शक्यता आहे। बंडखोरी टाळण्यासाठी रस्सीखेच असलेल्या जागांची उमेदवारी शेवटच्या क्षणी घोषित केली जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेसाठी जागा वाटप उद्या घोषित होईल अशी शक्यता आहे आणि त्यानंतर फॉर्मचं देखील वाटप होईल। कोणत्याही प्रकारची बंडखोरी टाळण्यासाठी ज्या जागांवरती रस्सीखेच आहे त्या जागांची घोषणा शेवटच्या क्षणी होईल अशी देखील माहिती सध्या मिळते। पण उद्या होणाऱ्या जागा वाटपामध्ये नेमक्या कोणत्या जागा कोणाला मिळतात, कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आता ताणली गेलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज रात्री एक बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, अखेर तो क्षण उद्यावर येऊन ठेपलाय ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती। शिवसेना भाजपचं जागा वाटप निश्चित होतंय, काय फॉर्म्युला ठरलेला आहे आणि साधारणतः कोणत्या जागा कोणाकडे जाऊ शकतात, काय अंदाज आहे? माधवी, नक्कीच शिवसेना आणि भाजप यांच्याकडनं देखील जागा वाटपासंदर्भात उद्या महत्त्वाची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ही घोषणा होणार आहे। जवळपास कालच्या बैठकीपर्यंत 87 जागांपर्यंत शिवसेनेला जागा सोडणार असल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र आणखी 4 ते 5 जागांवरती शिवसेनेकडनं दावा करण्यात येत आहे। त्या संदर्भातली आज एक महत्त्वाची बैठक होईल। मात्र त्यापूर्वीच आज ज्या जागा निश्चित झालेल्या आहेत त्या संदर्भातले जे उमेदवार निवडी संदर्भात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्यासोबतची एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि यामध्ये ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला आधीच आलेल्या आहेत त्यांचे उमेदवार निश्चित करून त्यांना एबी फॉर्म वाटप हे देखील केलं जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे एकूणच काही जागा या ज्याच्यामध्ये रस्सीखेच आहेत त्या संदर्भातली बंडखोरी टाळण्यासाठी त्यांचे जे एबी फॉर्म आहेत हे शेवटच्या क्षणी देण्यात येतील। मात्र अद्यापही 87 जागांच्या पुढे ज्या 4 ते 5 जागांवरती शिवसेनेकडनं दावा केला जातो या संदर्भात आज मध्ये जी बैठक होईल त्यामध्ये नेमका कुठला फॉर्म्युला ठरतो हे पाहणं महत्त्वाचं राहील आणि याची घोषणा ही उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे। त्यामुळे जागा वाटप हे जवळपास निश्चित झालेलं आहे। शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच ही शिवसेना भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि यामध्येच अजून ज्या 3-4 जागा उर्वरित आहेत त्यावरती देखील शिवसेनेकडनं जो दावा केला जातोय त्यावरती आज निर्णय होईल आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या जागा या शिवसेनेच्या वाट्याला आहेत त्या संदर्भातली उमेदवारी आज जाहीर केली जाईल। माधवी, या सगळ्याकडे लक्ष असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।